आज आपण मटारचे कटलेट बनवणार आहोत. चला आपण रेसिपी बघूयात. तर इथे मी 1 वाटी फ्रेश मटार गरम पाण्यामध्ये शिजवून घेतलेले आहेत. तर आता आपण ते मटार चाळणीमध्ये काढून स्मॅश करून घ्यायचे आहेत. आपण स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचे आहे. त्यामध्ये मी 4 उकडलेले बटाटे टाकून घेणार आहे. छान असे मऊ करून घ्यायचे आहे. दोन्ही मिक्स करून व्यवस्थित स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचे आहे आपल्याला. अशा प्रकारे दोन्ही मिळते स्मॅश करून घेतलेला आहे मी. आता यामध्ये आपण भिजवून घेतलेले पोहे 1 वाटी घालून घ्यायचे आहेत. भिजवून घेतलेले पोहे टाकलेले आहेत मी त्यामध्ये. त्यामध्ये आपण 1 वाटी डाळीचं पीठ, 1 वाटी तांदळाचं पीठ, थोडेसे तीळ, अद्रक लसूण पेस्ट, हिरवी मिरचीची पेस्ट, कोथिंबीर आणि काही बेसिक मसाले टाकून घेणार आहे मी. हळद, तिखट, मीठ, धने पावडर हे सर्व टाकून आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे कटलेटचं मिश्रण. तिखट तुम्ही आवडीप्रमाणे टाकू शकता तुमच्या, आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आता आपण याचा घट्ट गोळा बनवून तयार आहे. आता आपण याचे कटलेट बनवून घेऊया. अशा प्रकारे मी सगळे कटलेट बनवून घेतलेले आहेत. आता आपण हे तव्यावरती टाकून शालो फ्राय करून घेणार आहोत. थोडंसं तेल टाकलं आहे. आता आपण ह्याला शालो फ्राय करून घ्यायचं आहे. खायला खूप छान लागतात हे मटारचे कटलेट, आणि शालो फ्राय केले असल्यामुळं तेलकटचा प्रश्न नाही. तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा. माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. अशा प्रकारे मस्त आपले मटारचे कटलेट तयार आहेत. धन्यवाद.